970 रुपये द्या. 980 घेते. आता 945 आहे, ज्यावर तू 970 कसं काय घेऊन राहिला? सातपूर गॅस ग्राहकांची सर्रास लूट, आगाऊ पैशांची मागणी, सिलेंडर वजनास नकार, श्रीराम गॅस एजन्सीचा मनमानी कारभार उघड. पुरवठा अधिकारी कारवाई करणार का? ग्राहकांकडून संताप व्यक्त. घरगुती एलपीजी गॅसचा कृत्रिम तुटवडा असल्याचे वातावरण निर्माण करून काही गॅस एजन्सी व त्यांच्या वितरण कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचे आरोप सातत्याने होत असताना सातपूरमधील श्रीराम गॅस एजन्सीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गॅस सिलेंडर वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकाकडे पावतीवरील रकमेव्यतिरिक्त आगाऊ पैशांची मागणी करत अरेरावी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 16 जून रोजी सायंकाळी सातपूर अंबड लिंक रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात श्रीराम गॅस एजन्सीचा सिलेंडर वितरण करणारा कर्मचारी सचिन व त्याच्यासोबत असलेला मदतनीस साहिल पाटील हे घरगुती गॅस सिलेंडर देण्यासाठी आले होते. संबंधित ग्राहकाच्या पावतीवर सर्व्हिस चार्जसह 45 रुपये 50 पैसे रुपये नमूद असताना देखील अतिरिक्त सुमारे 40 रुपये देण्याची मागणी करण्यात आली. जाऊ द्या आधी फक्त. या पावतीवर आहे तेच आहे का? कोणते? हा. सांग ना तू अमाऊंट सांग ना. 970 रुपये द्या. 980 घेते. किती द्यायचं रे लोन? द्या. किती द्यायचं? 2 मिनिटं. नाही तू सांग ना. मालक ते आहे मालक ते आहे ना, मग तू कसं काय म्हटलं? काय बरं ती टाकी मोजून दिली का तू? घ्या ना. आता 945 आहे, ज्यावर तू 970 कसं काय घेऊन राहिला? ग्राहकांनी अतिरिक्त पैसे कोणत्या कारणासाठी घेतले जात आहेत तसेच सिलेंडरचे वजन करून देण्याची मागणी केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी उर्मटपणे उत्तर देत सिलेंडर वजन करून देण्यास थेट नकार दिल्याचा आरोप केलाय. एवढेच नव्हे तर ग्राहकांसोबत वाद घालत अरेरावीची भाषा वापरल्याचेही सांगितले जात आहे. घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्राहकाने थेट श्रीराम गॅस एजन्सी कार्यालय गाठून तेथील देशमुख मॅडम व एजन्सीचे संचालक प्रकाश जोशी यांच्याकडे तक्रार मांडली. मात्र ग्राहकाच्या म्हणण्यानुसार कार्यालयाकडून या गंभीर प्रकाराची दखल घेण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तर संचालक प्रकाश जोशी यांनी दूरध्वनीवरून किरकोळ विषय आहे सोडून द्या अशी प्रतिक्रिया दिल्याचा आरोप ग्राहकाने केलाय. ही गॅस एजन्सी उघडण्याची वेळ सकाळी असताना देखील कर्मचारी 10:15 नंतर एजन्सी उघडताना कॅमेऱ्यात आले आहेत. तसेच काही ग्राहकांचे केवायसी करूनही त्यांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार स्वतः ग्राहकांनी केली आहे. याबाबत तेथील देशमुख मॅडम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुम्हाला पुन्हा केवायसी करावी लागेल म्हणून ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे वितरण करणारा सचिन हा इसम व्यावसायिकांना अवैधरित्या एलपीजी गॅस सिलेंडर चढ्या दराने विकत असल्याचे देखील पुरावे असल्याचे सांगितले आहे. तसेच या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे संबंधित ग्राहकाकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. तसेच एजन्सीमधील तक्रार नोंदवहीत अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली असून याबाबत पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनाही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गॅस वितरण करताना अतिरिक्त पैशांची मागणी, सिलेंडरचे वजन न करणे, ग्राहकांशी अरेरावी करणे यासारख्या प्रकारांमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर व एजन्सी व्यवस्थापनावर पुरवठा विभाग कोणती कारवाई करतो याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. गॅस ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार की प्रकरण दाबले जाणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक. तुम्ही कुठून आले? सुंचाळ्यावरून. मग का बरं देत नाही का ते? आता महिना 30 दिवस पूर्ण झाले. ते म्हणे केवायसी केली, लावलं. आता 8 दिवस झाले. 8 दिवसापासून ते परत कॅन्सल केले त्यांनी. आज काल परत नंबर लावला. आज टाकी घेऊन आलो. मग तो घरी वितरण करत नाही का? नाही, तो घरी त्याला फोन लावला. ते म्हणतो भाऊ 2 दिवसात टाकी घेऊन येतो. आता 8 दिवस परत झाले, तो टाकी घेऊन नाही आला. पावतीवर साहेब 945 रुपये किंमत असते. तुमच्याकडून किती पैसे घेतले जातात? 30 रुपये घेतात जास्त. म्हणजे वेळेवर नंबर लावल्यावर सिलेंडर येत नाही? येतात ना. आता मग 2 टाके मग मी फक्त महिना टाकी भरतो. आता पुरा महिना संपला तरी मला काही टाकी भेटत नाही. म्हणून येत आलं घ्या. आज सुट्टी मारून इकडं आलो कामाचा दिवस. म्हणजे ते ड्युटी बुडाली तुमची? आज ड्युटी बुडाली. आता टाकी द्यायचा का नाही बघतो, नाही तर काय करणार आता. त्याला बोलावं तर लागेलच.
सर ये नंबर लगा है, 4 तारीख को नंबर लगा है। आप साइकिल पे क्यों लेके आ रहे हैं साइकिल सिलेंडर? पर लेके नंबर, ये गाड़ी नहीं पहुंचा घर पर, तो फिर यहाँ पर साइकिल लेके आना पड़ रहा है। उनका क्या मानना है, अभी क्या कहना है? उनका कहना है कि अभी तो मैंने पहले KYC नहीं हुआ, तो KYC करा के गया। शनिवार को OTP आया हुआ, अभी तक ये सिलेंडर नहीं पहुंचा, तो फिर यहाँ पे आना पड़ रहा है। कितने 15 दिन हो गए? 15 दिन, अभी 11 तारीख को OTP आया, शनिवार को आया। मतलब 7-8 दिन हुआ है? नहीं, 4-5 दिन हुआ। 4-5 पहले तो KYC नहीं हुआ था, 7-8 दिन हो गया तो KYC के लिए बोला। KYC कर कराए, उतना दिन को सिलेंडर पहले ही खत्म हो चुका है। मतलब नंबर लगाने पे ही नहीं 4 आता? तारीख को नंबर लगाए, बुकिंग का नंबर आ गया, तो फिर वहाँ से फिर 7-8 दिन हुआ, तब फिर इधर आए तो फिर बोला KYC नहीं हुआ, इसके कारण नहीं हुआ। तो फिर KYC कराए, KYC हो गया तो फिर पैसा कितना लेते हैं आपसे? रुपये ज़्यादा लेता है क्या? 20 रुपया ज़्यादा लेता है। सिलेंडर उधर लेके गया तो फिर या प्रकाराबाबत सामाजिक कार्यकर्ते रामदास मेदगे यांनी अधिकची माहिती दिली आहे. पाहुयात सविस्तर. आपल्या सातपूर परिसरातील ज्या भारत गॅसच्या एजन्सी आहे तिथे नागरिकांना KYCसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मी जे भारत गॅसचे जे व्यवस्थापक असतील त्यांना विनंती करतो की तुम्ही योग्य तिथे व्यवस्थापन करावे, जेणेकरून नागरिकांना जो त्रास होतोय तो त्रास होणार नाही. आपल्या भागामध्ये सर्व कामगार वस्ती असल्यामुळे जी लोकांना KYCसाठी जो टाईम लागतोय, दिवसभर तिथं थांबावं लागतंय, त्यामुळे त्यांचा रोज बुडतोय. आणि असं लक्षात आलेलं आहे की KYCसाठी एकदा नाही, 2दा नाही, 3 वेळेस चक्रा मारावं लागतंय. तर नागरिकांना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान होत आहे. तर जी काही भारत गॅस व्यवस्थापक असतील त्यांनी याच्यात लक्ष घालावे आणि त्वरित लवकर याच्यामध्ये सुधारणा करावी. त्याचबरोबर जे भारत गॅस एजन्सीचे जे वितरक आहे, ते वितरक जर तुम्ही आता ह्या पावतीवर जर बघितलं की 945 रुपये हे जे गॅस वितरक आहे त्यांचे जे सर्व सर्व्हिसचे जे चार्जेस असेल ते यात इन्क्लूड करून ते 945 रुपये चार्जेस दिलेले आहे पावतीवर. त्या व्यतिरिक्त ही अतिरिक्त पैशांची मागणी हे गॅस वितरक करताय. 40 रुपये 50 रुपये प्रत्येक वितरकामागून हे वितरक घेत आहेत. हे त्यांनी लवकरात लवकर थांबवावे आणि जे एजन्सीचे जे कोणी कर्तेधर्ते असतील त्यांनी याच्यात लक्ष घालावे. आणि त्याचबरोबर ह्या एजन्सीकडून आहे ना, म्हणजे काही गैरसमजही नागरिकांमध्ये पसरवण्यात येत आहे. जसं की आपल्याला महाराष्ट्र शासन हे वारंवार सांगत आहे की गॅसमध्ये कुठल्याही प्रकारचा तुटवडा नाही आहे, पण हेच गॅसधारक आपलं गॅस वितरक जे असतील ते ग्राहकांना सांगण्यात येत आहे की गॅसचा तुटवडा असल्यामुळे गॅस उपलब्ध होत नाही, त्यामुळे गॅसच्या जे मिळण्यासाठी जो विलंब होतोय ते असं प्रशासनाच्या बाबतीत खोट्या माहिती पसरून ते अशा प्रकारचे कारण देत आहे. तेही त्यांनी थांबवावे आणि नागरिकांची त्यांनी दिशाभूल करू नये ही त्यांना विनंती आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.